अजितदादांच्या अस्थी 5 मंगल कलशांमध्ये एकत्रित. प्रयागराजसह या ठिकाणी होणार विसर्जन. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधीनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केल्या आहेत आणि त्याचबरोबर दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार, चुलत भाऊ राजेंद्र पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी 5 मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि यापैकी एक कलश अजितदादांच्या मूळ गावी काटेवाडी येथील घरी ठेवला जाईल. 2 कलशांमधील अस्थींचे त्रिवेणी संगम प्रयागराज येथे विसर्जन केलं जाईल. काही अस्थींचे विसर्जन बारामतीजवळील कर्हा आणि नीरा नदीच्या संगमावर केलं जाईल, तर काही अस्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दर्शनासाठी पाठवल्या जातील. अजित पवारांचे झाडांवर विशेष प्रेम होते, त्यामुळे पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर उरलेली रक्षा आज संकलित करून विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरातील जेवढी झाडे आहेत त्यांच्या मुळाशी विखुरली जाईल. पुणे जिल्ह्यात आजपासून वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं अजितदादांच्या निधनानंतर शोकसभांचे आयोजन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.